अवंती नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत होता आणि त्याची नंतर दुर्दशा कशी होते लोभामुळे. धनधान्य संपन्न होता, शेतीवाडी सगळी होती, पण महाकंजूस होता. कंजूस आणि मक्खीचूस असा होता तो. पण नंतर त्याला त्याची अशी अवस्था झाली की कमवलेला पैसा, कमवलेला आपले धन संपत्ती त्याने ज्या कारणासाठी वापरायला पाहिजे, ज्या कामासाठी वापरायला पाहिजे, जेणेकरून लोकांचं कल्याण होईल, जेणेकरून लोकांचं आत्मकल्याण होईल, त्यासाठी ती संपत्ती वापरायला पाहिजे होती. आणि ती संपत्ती त्याने वापरली नाही आणि शेवटीला पैसा तसाच राहिला. पण लोकांनी त्याला काय केलं, वालीत टाकलं. तर तशी माणसाची आणि अशी माणसं आहेत बरं का, जगामध्ये अशी भरपूर माणसं आहेत. आता आपण जगतो तो त्याच्यामध्येच जगतो. जे काय कहाणी 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 म्हणजे काय, का हानी आपली हानी का होत चाललेली आहे, आपली हानी का होत चाललेली आहे. तर आपण प्रत्येक ठिकाणी ॲडजस्टमेंट करायला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी तडजोड करायला पाहिजे. माझंच खरं जर आपण धरून चाललं तर जगामध्ये तो माणूस काय पडतो, एकलकोंड्या पडतो, वेगळा पडतो. म्हणून प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाचे दुःख, प्रत्येकाच्या अडचणी एकमेकांनी समजून घेणं ह्यात परमार्थ आहे. जर एखाद्याला नाम प्रगट झाला तरी त्याला सर्वसामान्य जीवांचा उद्धार करण्याचं कार्य त्या अधिकारी पुरुषाच्या हातात येतो. त्यावेळेला सगळीच माणसं काय ज्ञानी नसतात. प्रत्येक माणूस हा ज्ञानी नसतो. म्हणून अज्ञान मूळ हरणम जन्म कर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धर्थे सद्गुरु पादोदक पिबेत. कसं सांगितलं बघा, काय सांगतात, अज्ञान मूळ हरणम म्हणजे अज्ञान मुळापासून जायला पाहिजे. अज्ञानामुळे भांडणं आहेत, अज्ञानामुळे विषय आहेत. मी काल तुम्हाला सांगितलं की पाहता आपले मूळ स्थान सहजच एवढे अज्ञान. आपण जोपर्यंत मूळ स्थानाला जात नाही, म्हणजे मूळ काय आपलं मूळ काय आहे, तर आपलं मूळ आहे ते ओंकार स्वरूप आहे. आणि त्या ओंकार स्वरूपाला प्राप्त करणं, त्याच्याशी एकरूप होणं, त्याचं अखंड चिंतन करणं, हे जर माणसाला आयुष्यात जमलं नाही तोपर्यंत माणसाकडे संपूर्ण अज्ञानच आहे. आणि अज्ञानाची भक्ती, इच्छिती धनसंपत्ती. अज्ञानी माणूस काय करतो, धनाच्या मागे लागतो, संपत्तीच्या मागे लागतो, विषयांच्या मागे लागतो, अहंकाराने फुगतो. अज्ञानाची भक्ती, इच्छिती धनसंपत्ती, तयांच्या चित्ती बोध कैसा. ज्ञानोबा सांगतात त्यांच्या चित्तामध्ये बोध नाही. बोध म्हणजे काय, बोध म्हणजे प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा भरलेला आहे. पण तो कधी माहीत पडेल, आपल्याकडे जर ती वस्तू आली, वस्तू प्रगटची असते, तुमच्याकडे प्रगटच आहे, पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. याला कारण आपला अभ्यास कमी पडतो, आपलं ध्यान कमी पडतो. म्हणून येण्याचे अभ्यासासी योगू चित्ताशी करी पा चांगू आगे उपाय बले पंगू पहाड ठाकी. ज्ञानोबा सांगतात येण्याचे अभ्यासासी योगू चित्ताशी करीपा चांगू. चित्ताला आपल्याला शुद्ध करावं लागेल. चित्ताशी करीपा शब्द काय वापरला, चित्ताशी करीपा चांगू. चित्ताला चांगलं करावं लागेल. ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा हरि मागील या जन्मा मुक्त झालो. हरिपाठामध्ये सांगितलं की नाही, काय सांगितलंय, ज्ञानदेव चित्ती, चित्तामध्ये आपलं ते नाम जायला पाहिजे. बाकी हरिपाठ सगळं जग हरिपाठामध्ये अडकलेलं आहे, पण ते चित्तामध्ये नाम जात नाही. तो पण हरिपाठाचा अर्थ कसं कळेल मला सांगा. चित्ताचा अभ्यास आहे का आपल्याकडं. चित्ताचा अभ्यास कारण देहातून चालू होतो, लक्षात घ्या. आता त्या ज्या प्रक्रिया आहेत किंवा जे अभ्यास आहेत, आणि म्हणून आपल्याला जे अभ्यास आहेत ती 5 अभ्यास आहेत. स्थूलाचा आहे, सूक्ष्माचा आहे, कारण आहे, महाकारण, ज्ञान कैवल्य आहे. ही 5 अभ्यास आपल्याला जमली तर आपण तरणार. जसं गाडीला 5 गेअर आहेत तसं आपल्या ह्या देहरूपी गाडीला पण 5 गेअर दिलेले आपल्याला. पण त्याच्यासाठी आपल्याला ते ज्ञान पाहिजे ना, तसा गुरु पाहिजे, आपल्याला भेटला पाहिजे.
म्हणून येण्याच्या अभ्यासाशी योग चित्ताशी करीपाचा. चित्ताला आपल्याला शुद्ध करता आलं पाहिजे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. चित्त शुद्ध पाहिजे, चित्ताचा अभ्यास पाहिजे. चित्ताकडे सगळं आपल्याकडे. जर आपल्या चित्तामध्ये आपला प्रपंचच भरलेला असेल तर ज्ञान कसं काय प्राप्त होईल मला सांगा. चित्तामध्ये आपल्या इकडे जायचं तिकडे जायचं, सारखं फिरत राहायचं, तर आपल्याला त्या ज्ञानाची प्राप्ती आयुष्यभर होणार नाही. म्हणून ठाईचं बैसुनी करा एक चित्त. परत शब्द आला बघा, काय आला? अहो आपलं चित्तच नाही ना. हो, हा चित्तामध्ये अभ्यास आहे. म्हणून ठाईचं बैसुनी करा एक चित्त. ज्ञानोबाने आपल्याला वॉर्निंग दिली, अरे वेड्यांनो, तुम्ही व्रत नियमन न करावे, तुम्ही शरीरात न पिडावे, तुम्ही दुरी काही न वचावे तीर्थाशे गा. तीर्थाला पण जाऊ नका सांगितलंय. तुम्ही देहांतरा न पिडावे, हे सर्वता काही न करावे, हे काहीच करू नका सांगितलंय. तीर्थाला जाऊ नका, काहीच करू नका सांगितलंय. तुम्ही व्रत करू नका, वैकल्य करू नका. हे ज्ञानोबाने 4थ्या अध्यायामध्ये स्पष्टपणे सांगितलं बरं का. आपलं लक्ष कुठे त्या ज्ञानेश्वरीकडे. तुम्ही व्रत नियमन न करावे, तुम्ही देहांतराने पिडावे, तुम्ही शरीरात न पिडावे, दुरी काही न वचावे तीर्थाशी गा. तुम्ही शरीरात न पिडावे, हे सर्वथा काही न करावे. कशाला शरीराला त्रास देता असं लिहिलंय ज्ञानोबराने. हे सर्वथा काही न करा, काहीच करू नका. हे मग काय करायला पाहिजे? तुम्ही स्वधर्म यज्ञ जावे अनायासे. म्हणजे स्वधर्म म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी ध्यानाला बसून आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप व्हा. आपल्या आत्म्याचं चिंतन करा. जो दिलेला जो तुम्हाला सोम साधना आहे त्याच्याशी एकरूप व्हा. तुम्ही स्वधर्म यज्ञ जावे अनायासे. अनायासे म्हणजे कुठल्याही प्रकारचं सायास प्रयत्न करायची गरज नाही. तुमच्याकडेच ते अनायासे म्हणजे सायास करायची गरज नाही, प्रयत्न करायची गरज नाही, सहज आहे. स्वधर्माचा बाप्पा नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेथे पापा संसारू नाही. पाप नावाची वस्तू येणारच नाही. जर तुमचं अखंड अनुसंधान चाललं तर कुठे जायची गरज नाही, तीर्थाला जायची. हे ज्ञानोबाने सांगितलं बघा, आम्ही नाही बोलत, पण आपण हे घ्यायला पाहिजे. शास्त्र कशासाठी आपल्याला? म्हणून गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती या तिन्ही जिथे एकवटले जातात त्याला त्रयभक्ती म्हणतात. काय म्हणतात? त्रयभक्ती. नुसती गुरुची प्रचिती आली, शास्त्रामध्ये काय लिहिलं ते माहीत नाही. आमची अशी बरेच लोक चाललेत फुकट. प्रचिती आली, अरे प्रचिती आली म्हणजे शास्त्रामध्ये लिहिले का? ते जर शास्त्रामध्ये लिहिलं असेल आणि गुरुने ते तुम्हाला प्रगट करून दिलं असेल तर खरं आहे. गुरु सांगतो ना शास्त्रामध्ये लिहिलं नाही तर ते आपण खरं कसं काय मानणार? खरं मानू शकत नाही. आणि आत्मप्रचिती, आत्म्याकडे प्रचिती आला पाहिजे. ऐका प्रचितीची लक्षणे. प्रचित पाहतील ते शहाणे, प्रचितीने दैन्यवाने सांगितले बघा. प्रचिती नाही तर दैन्यवानी अवस्था. इकडे जा तिकडे जा, ह्या तीर्थाला जा, दैन्यवानी अवस्था आहे बाबा. कारण प्रचिती येत नाही हो. म्हणून प्रचितीविन दैन्यवाने, प्रचितीशिवाय दैन्यवानी अवस्था आहे. प्रचित कधी येईल तुम्हाला? प्रचित येण्यासाठी आपला सातत्याने आपलं आत्मचिंतन असलं पाहिजे. आपल्याला ध्यास लागला पाहिजे, निधध्यास लागला पाहिजे. आणि जसं एखाद्या माणसाने ध्यास धरला तर त्याला सगळं मिळतो. आणि आपण ध्यासच धरला नाही तर त्याला निजध्यास म्हणतात. निज म्हणजे आपल्या, निज म्हणजे स्वतःचा आतमध्ये असलेला तो परमात्मा, त्याच्याशी एकरूप होणं त्याला निजध्यास म्हणतात. निजध्यास म्हणजे त्याचा ध्यास लागला पाहिजे आपल्याला. या सगळ्या गोष्टी आपल्याला या एका आत्मचिंतनातून, आत्मचर्चेतून आपल्याला प्रगट होतात. आणि तसं आत्मचिंतन, आत्मचिंतन आपल्याला व्हायला पाहिजे. आणि त्याच्यावरती विवरण पण व्हायला पाहिजे, उपदेश पण व्हायला पाहिजे, आत्मचर्चा व्हायला पाहिजे. सातत्याने आत्मचर्चा करा. कारण आपण आत्मचर्चा करून आपल्याच आत्म्याशी आपण एकरूप होणं. आत्मचर्चेतून आतले भाग आपल्याला सांगता येतात. ते प्रवचनातून, गाण्यातून किंवा कीर्तनातून असं स्पष्टपणे सांगता येत नाही. म्हणून तर एकांतामध्ये जाऊन
एकांतामध्ये आलेले अनुभव पडताळून लावायचे असतील, आपल्याला सिंहावलोकन करायचं असेल आपल्याला, तर आपल्याला एकांतामध्ये आलेले अनुभव आपल्याला शास्त्रामध्ये शोधून काढावे लागतील. आणि एकांतातले अनुभव हेच अनुभव खरे आहे. लोकांतामध्ये जाऊन आपल्याला काय अनुभव येणार? लोकांसारखे आपण होणार. लोक सगळे चालल्यात दुर्गतीला, आपण पण जाणार. मग आपण वेगळं असलं पाहिजे लोकांपेक्षा. आपण लोकांपासून वेगळा आहोत का? एकांतामध्ये जातो. जेवढे एकांतामध्ये जाल तेवढे आपल्याला ते ज्ञान प्रगट होईल. म्हणजे एकांत असं अतितत्पर. एकांतामध्ये जा, तत्पर व्हा. एकांतामध्ये जा, ध्यान करा. अधिकारी पाठांतर बघा, एकांतामध्ये गेलेले अनुभव आहेत ते शास्त्रामध्ये लिहिले आहेत. आणि शास्त्रातले ज्या ओव्या आहेत त्या पाठांतर म्हणजे पाठ करावे लागतील. अधिकारी पाठांतर शोधी अर्थांतर ग्रंथ गर्भीचे. काय लिहिले बघा, सरळ रामदास स्वामींनी लिहिले. किती सोपं करून सांगितले 450 वर्षापूर्वी. शोधी अर्थांतर ग्रंथ गर्भीचे. ग्रंथामध्ये गर्भित अर्थ आहेत ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. पण ते कधी आपल्याला कळतील ग्रंथ गर्भित अर्थ? आपण आपल्या आतमध्ये अंतःकरणामध्ये अंतर्मुख झालो. आतमध्ये आपल्याला त्याची परिस्थिती आली तरच आपल्याला बाहेरचं काय कळेल. आतमध्येच आपण गेलो नाही, आतलाच देव प्रगट झाला नाही, तर बाहेरचं कसं काय कळेल आपल्याला? कळेल का? म्हणून आंधळ्याशी जण अवघेचे आंधळे. तुकोबाराज म्हणतात, अरे जन्मापासून आंधळा आहे महाराज, तर त्याला काय दिसणार आहे? आपण जन्मजात आंधळे आहोत. मग आपल्याला ते कसं? मग आपण जन्मजात आंधळे असताना आपल्याला जर तसा ज्ञानदृष्टी देणारा गुरु आपल्या जीवनात आला आणि त्याने आपल्याला दृष्टी दिली तर आपल्याला ते ज्ञान कळेल, नाही तर नाही कळणार. आपण आता विषयाकडे वळूया. आपला एकनाथी भागवत चालू आहे आणि या भागवतामधील एकनाथी भागवत अध्याय 23 आणि ओवी क्रमांक आहे, श्लोक क्रमांक 12 आहे बघा. आणि ओवी क्रमांक चालली 140. आता इथून सुरुवात करूया आपण. बघा, सएवं द्रविणे नष्टे धर्मकाम विवर्जितः उपेक्षितश्च स्वनिश्चितापाम दुरत्ययाम. याप्रमाणे धन नष्ट झाले असता तो अधर्म व काम यांनी हीन झाला. आता ही गोष्ट कोणाची चालली आहे? तर त्या ब्राह्मणाची. जो ब्राह्मण अत्यंत कंजूस असा ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाची कथा सांगताना नाथ महाराज आता 142 ओवीपर्यंत आपण आलो. आता 142 मागच्या वेळेला. आता 143 ओवी आपल्याला चालू करायची आहे. याप्रमाणे धन नष्ट झाले असता तो धर्म व काम यांनी हीन झाला. त्याच्याकडला धन सगळा नष्ट झाला. त्या कंजूस ब्राह्मणाकडला धन नष्ट झाला असता तो धर्म व काम यांनी हीन झाला. धर्म पण नाही त्याच्याकडं आणि कामाने पण हीन झाला. आणि पुढे त्याची स्वजनांनी पूर्ण उपेक्षा केली आणि तो अत्यंत चिंताग्रस्त झाला. आणि स्वतःचे जे काही नातेवाईक होते, बायको होती, मुलं होती, नातेवाईक होती, त्यांनी सगळ्यांनी त्याची उपेक्षा केली. म्हणजे थोडक्यात त्याचा तिरस्कार केला, त्याची हेळसाळणी केली. काल आपण 142 होईपर्यंत आलो होतो. आता 143. एक धनलोभाच्या ठाई इष्टमित्र पूर्वीची नाही आणि गोत्रदांशी त्याचे सुख काही दौडीला पाही अपेक्षितो. एक धनलोभाच्या ठाई म्हणजे त्या कंजूस माणसाला आधीच कोणी मित्र नव्हते बरं का. इथे काय लिहिलंय? धनलोभाच्या ठाई इष्ट मित्र पूर्वीच नाही. तो धनाने लोभी असल्यामुळे कोणाला मदत न करायचा नाही. वडिलांची पित्र पण घालायचा नाही, कारण पैसे संपतील एवढा कंजूस. मुंगीच्या मुखातला तो जो घास तो पण घ्यायचा, एवढा कंजूस होता. आणि अशा धनलोभापोटी त्याच्याकडे कोणी मित्र परिवार पण त्याला जोडता आलं नाही. मित्रांना पण जोडले नाही, बायकांनाही जोडले नाही, मुलांनाही जोडले नाही. ज्याच्यासाठी आपण कमवला पैसा, ज्याच्यासाठी धन कमवला, ज्या मुलाबाळांसाठी, त्यांना त्यांच्यापासून तो काय झाला? लांब गेला. त्यांच्यापासून तो अलिप्त राहिला. पैसा कमवून आपल्या मुलांना, बायकांना, आपल्या नातेवाईकांना जेवढी आपल्याला मदत करता येईल, जेवढे दान करता येईल तेवढं आपल्याला करायला पाहिजे. कारण आपल्या कष्टाचा पैसा जो आहे
स्वकष्टार्जित कमाई जी आहे ते आपल्याला लोकहितासाठी, आत्मकल्याणासाठी, जनहितासाठी आपल्याला वापरता यायला पाहिजे, तर तिचा आपल्याला उपयोग आहे. आपल्याकडे ठेवून अशीच पडून काय फायदा आहे? आपण मेल्यानंतर काय करणार? तो पैसा काय? पैसा म्हणजे काय? आपण केलेल्या स्वकष्टाची कमाई आहे. आणि आपण केलेला कष्ट, कष्टातून आलेला पैसा आणि आपण केलेले कष्ट, आलेला पैसा, आलेला धन लोकांना आपल्याला सुखी करण्यासाठी भगवंताने दिलेला असतो. पैसा म्हणजे काय हो? एक प्रकारचे कागदच आहेत ना ते. नोटा म्हणजे काय? कागद आहेत ना. आज ना उद्या फाटणार आहेत त्या. आपल्याच देहाचा भरोसा नाही तर आपल्या नोटांचा काय भरोसा? मग समर्थ सांगतात किंवा संत सांगतात, बाबांनो, तुम्हाला जो पैसा मिळालेला आहे तो प्रत्येकाला सुख, समाधान, शांती देण्यासाठी वापरा. योग्य जागेला वापरा. म्हणून काय सांगितलं आहे? दान करायचं आपल्याला. पण तो दान कसा करता यायला पाहिजे आपल्याला? तर माणूस बघून दान करायचं बरं का. कोणाला पण दान करायचं नाही. त्याला म्हणतात सत्पात्री दान. काय म्हणतात? सत्पात्री. म्हणजे पात्रता बघून आपल्याला दान देता यायला पाहिजे. एखादा माणूस देवडा आहे पण त्याला दिला तर तो काय करेल? दारू पिऊन टाकेल आणि मग आपल्याला त्याचा पाप लागेल. स्वर्गरोहणमध्ये ज्यावेळेला धर्मराजा स्वर्गाची वाट चाललेला असतो, चालता चालता त्याला एक त्याला कोळी भेटतो. त्या कोळीला काहीतरी त्यावेळेचा काही छद्म काय असतो तो देतो त्याला, आणि त्याच्याने काय होतो? तो जाळा विणतो आणि त्या जाळ्यामध्ये आलेले मासे पकडतो त्या जाळ्यामध्ये. मग त्या धर्मराजाने दिलेला जे छद्मा होता त्यावेळेला किंवा पैसा होता, त्या पैशाने ह्याने जाळं घेतलं आणि जाळ्यातून काय केले? आणि मासे पकडले. आणि पकडलेले मासे कोणाच्या नावावर जोडले गेले? धर्मराजाच्या. तर तसं होतं कामा नये आपल्याला. म्हणून सत्पात्री दान. काय म्हणतात? दान द्यायचं असेल तर आपण पात्र बघून द्यायचं. आपण नाही तर पात्र विचित्र असेल तर दिलेलं दान पण आपल्याला काय करतो? आपल्याला पापात टाकतो. म्हणून सत्पात्री दान. दान कसं असावं? सत्पात्री दान असावं. एक धनलोभाच्या ठाई इष्टमित्र पूर्वीच नाही. त्या धनलोभ्या माणसाच्या जवळ एक पण मित्र नव्हता. का? तो लोभी होता. तो कोणालाच काही द्यायचं नाही, एवढा कंजूस होता. गोत्रदानशी त्याचे सुख काही. आणि आपले नातेवाईक होते त्यांना पण तो सुखी ठेवत नव्हता. एवढा तो कोण होता? धनलोभी होता. दौडीला पाही उपेक्षितो. म्हणजे प्रत्येक माणूस त्याची उपेक्षा करायचा, म्हणजे त्याचा तिरस्कार करायचा त्या ब्राह्मणाचा. एवढा तो काय होता? कंजूस होता. निंदा प्रत्यक्ष करीत लोक. आणि मग नंतर काय झालं? तो कंजूस असल्यामुळे संपूर्ण समाज त्याची निंदा करायला लागला. संपूर्ण समाजामध्ये बोंबाबोंब झाली त्याची की हा पक्का कंजूस आहे, लोकांना मदत करत नाही. लाखो रुपयाच्या घरामध्ये पडलेले आहेत, सडत पडलेले आहेत, पण हा मदत करत नाही. आता पण असे बघा कितीतरी लोक आहेत, कितीतरी असे राजकारणी लोक त्यांच्या घरामध्ये करोडो रुपये सडत पडल्यात, पण कोणालाच मदत करत नाही. मदत कधी करणार? ज्यावेळेला इलेक्शन येईल, निवडून आपल्याला इलेक्शनला उभा राहील मतदानासाठी, त्यावेळी लोकांना त्यावेळेला पैसा फेकतो तो. आणि दिलेल्या पैशातून लोकांना काय करतो? लोकांची मनं जिंकतो आणि मग लोकांचं मतदान जिंकतो तो. आणि मग त्याच्या जीवावर तो परत निवडून येतो. करोडो रुपये पडल्यात सगळे जेवढे राजकारणी लोक आहेत ना. काय पैसा कामाचा तो सांगा? कितीतरी करोड रुपये असतील, झडत्या घेतल्या तर काही अब्जो रुपये त्यांच्या घरातून बाहेर पडतील, पण ते चांगल्या कामाला वापरत नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात. जनहितासाठी, जनकल्याणासाठी वापरत नाही. का? परत त्यांना पद बळकायची असतात. आणि पद एकदा बळकवली की मग त्यांना स्वर्गसुख भोगता येतो. स्वर्गसुख वरती नाही बरं का, स्वर्गसुख इथंच आहे. आत्ता जे काय संत्री मंत्री सुख भोगतात ना, हाच स्वर्गसुख आहे. स्वर्ग नरक या वाटा चोराची या ज्ञानोबारांनी स्पष्टपणे लिहिलं आहे. स्वर्ग नाही आणि नरक नाही. आता जे उंच पद जे लोक भोगतात तोच स्वर्ग आहे. मग माऊली सांगतात, तया पुण्याची पावटी सरे, इंद्रपानाची उटी उतरे आणि सवाईची येते माघारी मृत्यू लोकी. एकदा पुण्य संपलं की मृत्यू लोकांमध्ये परत यावं लागेल त्यांना पण, आणि कुठल्या जन्माला जातील बोलू शकत नाही. निंदा प्रत्यक्ष करीचे लोक अशा त्या
ब्राह्मणाची, अवंती नगरामधल्या ब्राह्मणाची निंदा करायला लागले लोक. रांडा पोरे थुंकती देख. बघा अशी अवस्था झाली. कारण कोणालाच काय दिलं नाही त्याने. पैसा तसाच पडलेला आहे, कोणालाच वाटला नाही. धन, इस्टेट, प्रॉपर्टी सगळी तशीच पडलेली आहे. आणि रांडा पोरा थुंकती देख. मुलं बायका त्याच्या तोंडावर थुंकायला लागल्या. अशी अवस्था आहे. बघा इथपर्यंत अवस्था आहे, तरी पण माणसाचे डोळे उघडत नाही. कारण आलेला पैसा आपल्याला दुसऱ्याला समाधान देण्यासाठी वापरता यायला पाहिजे. जो काय आपल्याकडे जी काय आपली पुंजी आहे ते आपल्याला प्रत्येक आपल्या नातेवाईकांना, आपल्या मुलांना, आपल्या बायका असतील, आपले भाऊ असतील, बहिणी असतील, या प्रत्येकाला समाधान देण्यासाठी पैसा भगवंताने आपल्याला दिलेला आहे. नाही तर आपण एकटाच मोठा व्हायचा आणि बाकीच्यांना फेकून द्यायचं, मग तो आपल्याला पाप लागतो. या जगामध्ये अशी भरपूर लोक आहेत. बघा ना, तर किती वाटणी वगैरे चालल्यात लोकांच्या. त्या वाटण्या पण नीट होत नाही. कारण प्रत्येक माणूस हापापलेला आहे. मला जास्त मिळावा, मला जास्त मिळावा, मला मोठा वाटा मिळावा. आणि याच्यातून वाटा करता करता अशी एक वाट निघते की त्यातून स्वतःचीच वाट लागते माणसाची. कारण सगळ्यांच्या वाटा बंद करून टाकतो तो. आणि सगळ्यांच्या वाटा बंद केल्या की आपली स्वतःचीच वाट लागते. प्रत्येकाने सावध व्हा. हे आताच्या जगाला लागू पडलेलं निरूपण आहे. नाथबाबांना माहित होतं पुढे काय होईल ते. बरं, त्या काळात पण हीच अवस्था होती बरं का. त्या काळात पण राक्षस होते, त्या काळात पण अशी लोक होती. आणि म्हणून ते लिहून ठेवलेलं आहे. प्रत्येक काळामध्ये अशी लोक असतात आणि अशा लोकांनी म्हणून ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत की तुम्हाला सांगायला कोणी येणार नाही. म्हणजे ग्रंथामध्ये जे काय लिहिलं आहे ते एकदम खरं आहे, पण आपण वाचत नाही. म्हणून वाचाल तर वाचाल. काय लिहिले? वाचाल तर वाचाल. हो, ग्रंथ वाचले आपण वाचू, नाही तर आपण वाचू शकत नाही. अभ्यास कराल तर तुम्ही पास व्हाल. अभ्यासच केला नाही, पास कसा होईल? परीक्षा प्रत्येक माणसापुढे उभी आहे. प्रत्येक माणसाला परीक्षा द्यावीच लागतो. जोपर्यंत परीक्षेमध्ये पास होत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. द्वैताचा नियम आहे. परमार्थामध्ये पण तसंच आहे. प्रत्येकाची परीक्षा आहे. सगळे विषय तुमच्या समोर आडू येतील. जर तुम्ही त्यांना घेतले तर तुम्ही गेले, अधोगतीला गेले. आणि प्रत्येक ठिकाणी परीक्षा आपली. आणि परीक्षा कोणाची होतो लक्षात घ्या. सत्वगुणाचीच परीक्षा होतो. रजोगुण तमगुणाची परीक्षा होत नाही. सत्वगुणातून माणसाला, सत्वगुणातून भगवत भक्ती, सत्वगुणे भगवत भक्ती नाही का. सत्वगुणातून भगवंताची भक्ती आहे आणि सत्वगुणाचीच परीक्षा होते. रजोगुणाची तमगुणाची परीक्षा होत नाही. त्यांना भगवंताला माहिती आहे बाबा हे पुढच्या योनीला आता गेले, मग त्याची परीक्षा होत नाही. मग इथे परीक्षा काय होतो? इथून जर आपण पास झालो या सत्वगुणाच्या परीक्षेमध्ये तर आपल्याला भगवंताचा द्वार काय होतो? उघडा होतो आपल्याला. निंदा प्रत्यक्ष करीचे लोक रांडा पोर थुंकती देख. खावाया नाही निश्चय मागता भीक मिलेना. अशी त्याची अवस्था आली. आता सगळे लोक त्याला ओळखायला लागली. समाजामध्ये बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर सगळे लोक, अरे बापरे, हा श्रीमंत माणूस आला, हा कंजूस मक्खीचूस आला, हा लोकांना एक दमडी पण, फुटकी दमडी पण काढून द्यायचा नाही, कधी दान केलं नाही, कधी पुण्य केलं नाही, काहीही केलं नाही. आणि असा माणूस आता काय केलाय? भीक मागायला आला आपल्याकडे. त्याला हाकलून द्यायची लोक. जा 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 तिकडे जा अशी बोलायची. हिडीस पिडीस काढायची. हिडीस पिडीस काढायची. म्हणजे हे आलेले काय आहेत तर त्याच्याच कर्माचे भोग आहेत, आपल्याच कर्माचे भोग आहेत. मग कर्म केले पाहिजे सांग. काय लिहिलंय की आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग. कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. समर्थ रामदास सांगतात आधी कर्माचा प्रसंग. आधी आपण, आपल्यावर प्रसंग येत नाही बरं का. आधी आपण एखादा माणूस विचार करतो अरे माझ्यावर असे प्रसंग आले. नाही 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 नाही, तुझ्यावर प्रसंग आले म्हणजे कुठंतरी कर्म चुकलं आपलं. म्हणून समर्थ रामदासांनी सोप्या भाषेत लिहिले आहे, आधी कर्माचा प्रसंग, आधी कर्म नंतर प्रसंग. आधी कर्माचा प्रसंग. कर्म केले पाहिजे सांग. बघा, सांगण्यासारखे कर्म करता यायला पाहिजे. सांगण्यासारखे चार लोकांमध्ये छाती ठोकून आपल्याला सांगता यायला पाहिजे सत्कर्म केले तर.
आणि आपण जर पाप कर्म केलं तर कोणाला सांगू शकतो का आपण? नाही सांगू शकत. म्हणून आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. जरा जरी आपल्याकडनं चुकी झाली तरी त्याचा आपल्याला भोगायला लागेल. प्रत्येक जीवाला भोगायला लागतो. म्हणून कर्म जे आहेत, कर्म चांगलं करण्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे. आणि आपल्या हातातनं कर्म चुकलं तर आपल्याला त्याचा आपल्याला लगेच भोग भोगायला येतो. म्हणून आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. निंदा प्रत्यक्ष करीचे लोक, रांडा पोरं थुंकती देख, खावया नाही निश्चक मागता भीक मिळेना. तर भीक पण त्याला कोणी देईना बघा. का? तर सगळ्या लोकांना माहीत झाला की हा कंजूस आहे. असे त्या ब्राह्मणाची गोष्ट बरं का. जातीनं ब्राह्मण आहे, दुसऱ्या जातीचं नाही, ब्राह्मण जातीनं. आणि ब्राह्मण असून ही अवस्था आहे बघा. म्हणून जातीवंत ब्राह्मण नाही, कर्माने ब्राह्मण पाहिजे. काय पाहिजे? कर्माने ब्राह्मण पाहिजे. जातीनं कुठलाही असलं तरी चालेल. भगवंत म्हणजे कुठल्याही जातीचा असो. बघा आता पंढरपुरामध्ये कितीतरी संत आले, तिथं जातपात होती का? सगळे जात होती तिथे. चोखा मेला होता, त्याच्यानंतर जनाबाई होती, त्याच्यानंतर सेना न्हावी होता, अशा अनेक सेना न्हावी होता, नरहरी सोनार होता. प्रत्येक जातीची लोक कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असे म्हणणारे बघा. सावतामाई असे सगळे लोक होते. पण भक्ती महत्वाची आहे, कर्म महत्वाचं आहे. तुम्ही कुठल्या जातीमध्ये आहात हे महत्वाचं नाही. आता इथे ब्राह्मण असून त्याची अवस्था अशी झाली. भिके लागी जेथ जेथ गेला, म्हणती काळमुखा येत्या का आला, होता धनलोभी भुलला, भला नागविला ईश्वरे. आता त्याला नावं ठेवायला लागले. त्याच्या कर्माचं फल त्याला भगवंताने त्याला काय केलंय? नागवं करून टाकलं त्याला. कोणालाच कधी मदत केली नाही आयुष्यामध्ये. नाथबाबांनी मुद्दाम घेतले बरं का हा प्रकरण. अशी जगामध्ये लोक आहेत, अशी जगामध्ये लोक आहेत. आणि त्यांना शहाणं करण्यासाठी आपल्यासारखीच बरं का लोक आहेत. ती पण दिसतात आपल्यासारखी, दिसायला आपल्यासारखी, पण आतून ते असे असतात. आणि म्हणून प्रत्येकाच्या मनातलं, अंतकरणातलं अवगुण काढण्यासाठी हा जो 23व्या अध्यायामधला 12वा श्लोक आहे, त्याच्यामध्ये अवगुण निघालं पाहिजे. आपलेच अवगुण आपणाशी वाटत ती गुण. आपले अवगुण आहेत ते, पण आपल्याला गुण वाटतात. आणि बोलल्यावर माणसाला राग पण येतो. एखाद्या माणसाला आपण अवगुण निघावं म्हणून बोललो ना, तर दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला बोलायचाच बंद होतो. ते अवगुण आहेत त्याचे. आणि आपण त्याला सांगितलं बाबा हे तुझे अवगुण आहेत, तर तो आपल्यालाच अक्कल शिकवेल आणि आपल्याला शिवाय देत सुटेल. पण त्याला असं वाटणार नाही की बाबा हे जे साधू म्हणतात किंवा हे जे लोक म्हणतात हे खरं आहे, आपण याच्यातनं काहीतरी घ्यायला पाहिजे, असा तो कधीही विचार करणार नाही. कारण त्याच्याकडे अहंकार बसलेला आहे ना. म्हणून समर्थ रामदासांनी लिहिलंय, अहंकार या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्नपोटी जिरेना. अहंकार या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्नपोटी जिरेना. अहंकार त्याच्या आतमध्ये बसलेला आहे. ज्ञानरूपी अन्न आपण त्याच्या कानामध्ये घातलं तर ते पोटामध्ये उतरत नाही, फेकून देतो. तो का? अहंकार बसलेला आहे. हो, प्रत्येक माणूस अहंकारी आहे. आणि म्हणून त्याला ज्ञान होत नाही. माझं बरोबर आहे, माझं बरोबर आहे, मी ज्या पंथात जातो तेच बरोबर आहे. आपण त्याच्यावर विचार विनिमय कर ना. सारासार विचार हरिपाठ. सार काय असार काय याचा विचार करायला लावणारा हरिपाठ. ज्ञानवार एक नंबरचा हरिपाठ आहे. संपूर्ण नामाचाच विस्तार आहे हरिपाठामध्ये. मग जोपर्यंत नाम प्रगट होत नाही तोपर्यंत या ग्रंथाचा अर्थ कोणालाच कळणार नाही. नाम प्रगट व्हायला पाहिजे. नाम अमृत आहे. नामामृत गोडी वैष्णव आराधली, योगी साधली, जीवनकला कशाच्या माध्यमातून कळले? नामामृत. नाम हे अमृत आहे. ध्यानाला बसल्यानंतर तुमच्या मुखामध्ये अमृत तुमचा द्रवला जातो. अमृताचा साठा तुमच्या मुखामध्ये तयार होतो. आणि तो एवढा गोड लागतो की आपले
हे संपूर्ण जगामध्ये जेवढ्या साखर वगैरे गोड पदार्थ आहेत ना, ते फिके पाडून जाते. एवढी त्याच्यामध्ये गोडी आहे, एवढी गोडी आहे त्या अमृतामध्ये. नामामृत म्हणजे नाम घेता घेता ते अमृत आपल्या टाळूतून आपल्या खाली मुखामध्ये उतरतो आणि ते एवढं चविष्ट असतो. आणि ते एकदा आपल्याला आपण नाम घेता घेता ते जर आपण प्राशन केलं तर आपल्याला सर्व ज्ञान प्राप्त होतं, सर्व ज्ञान. भागवत आम्ही पहिल्यांदाच वाचतो बरं का, हातात घेतलंय. ज्ञानेश्वरी पहिल्यांदाच वाचतो, सगळे ग्रंथ आम्ही पहिल्यांदाच वाचतो. फक्त दासबोध आहे तो आमचा पहिल्यापासून 20 वर्षापासून 20-25 वर्षापासून. हे जी सांगण्याची जी कला आहे ती कोणामुळे आली तर नामामृत गोडी. नाम हे अमृत आहे आणि त्या अमृत प्राशन करण्याची गोडी सातत्याने प्रत्येक साधकाला लागली पाहिजे. आणि ती एकदा गोडी लागली तर त्या गोडीतून आपल्याला भगवंताचं नामस्मरण करता करता ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे. मग शांतीचा अंकुर फुटे. काय लिहिलंय? शांती नावाचा ईश्वर तुमच्या आतमध्ये प्रगट होतो. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, हृदयामध्ये ते ज्ञान प्रगट होतो आणि शांतीचा अंकुर फुटे. शांती, तुमच्याकडे शांत स्वभावाचे तुम्ही होता. आणि शांती, जिथं शांती आहे तिथं परमात्मा आहे. मग शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांचं आपण हे एकनाथी भागवत वाचतो. भिके लागे जेता जेता गेला म्हणते काळ मुख आला. बघा, काळ तोंडे आला म्हणतात बघा. एवढी निंदा करायला लागली त्या ब्राह्मणाची. होता धनलोभ भुलला मना भला नागविला ईश्वर आहे. जेव्हा धनलोभ होता, जेव्हा धन होता याच्याकडं, तेव्हा कोणाला त्याने भाव दिला नाही. कोणाला कधी बोलवलं पण नाही. नातेवाईकांना बोलवलं नाही, जावयांना बोलवलं नाही, मुलींना बोलवलं नाही, नातवंडांचं लाड केलं नाही. म्हणजे पैसा संपेल यासाठी एवढा कंजूशीगिरी केली त्याने. आणि आता भला नागवला ईश्वर, आता देवानी त्याला शिक्षा दिलेली आहे. काय केली याला? देवानी शिक्षा. आणि देवच शिक्षा देतो बरं का आपल्याला. तुम्हाला आम्हाला बघा, मी पाप पुण्या निराला, सुख दुःखा वेगळा पाप पुण्या निराला, परी दुःख देण्या मज वेगळा कोण आहे. बघा, याच्यामध्ये सांगतात बरं का, भगवंत सांगतो, मी पाप पुण्या निराला, जन्मदुःखा निराला, पाप पुण्या वेगळा, परी दुःख देण्या मज वेगळा कोण आहे. मीच सगळ्यांना दुःख देतो. का दुःख देतो भगवंत आपल्याला? आणि माझं नामस्मरण कर येड्या, माझं नामस्मरण कर. म्हणून तर मी प्रत्येक वेळेला टोचतो, माझं नामस्मरण कर. कुठेतरी आपल्याला थोडंसं दुखलं की नामस्मरण होतं आपला. म्हणून आपल्याला दुःख देणारा देवच आहे. परी दुःख देण्यामध्ये वेगळा कोण आहे. भगवंतच आपल्याला दुःख देतो आणि सावध करतो, पण आपल्या तिकडे लक्षच नाही हो. आपल्याला वाटतं जाऊ दे, औषध खायला बरं होईल, कशाला देवाचं नाव घ्यायचं. हेच तर आपलं चुकतो ना. सगळ्यांना चालवणारा एकच परमात्मा आहे. मग एखाद्याला एक माणूस, एक भिकारी आहे, एक श्रीमंत आहे, असं का? एक दुःखी, एक सुखी, असं का चाललंय? तर ज्याने अनेक जन्मामध्ये भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे तोच श्रीमंत आहे, तोच सुखी आहे. आणि ज्यांनी अनेक जन्मामध्ये नाम घेतलेलं नाही किंवा ह्या जन्मामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं नाही, पण करोडो रुपये त्याच्याकडे आहेत, पण त्याला वेदना आहेत, त्याला दुःख आहे, त्याला अनेक प्रकारच्या व्याधी आहेत. याला कारण काय? याला कारण आपलं नामस्मरण चुकलं म्हणून आपल्याला व्याधी लागल्या. दुसऱ्याला दोष द्यायचं कारण अजिबातच नाही बरं का. अजिबातच दुसऱ्याला दोष द्यायचं नाही. आपले आपण करा सोडवणं, द्वैत बंधन तोडा वेगळी, संसार बंधन तोडा. आपले आपण सोडून करायचे. संसाराचं बंधन आहे ते तोडा. संसार आपला परत 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 जन्माला घालणार आहे. मग आपली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडा वेगळी. संसार म्हणजे काय? जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं हे आपल्या मागे लागलेलं आहे. आणि हे आपल्याला तोडायचं असेल तर दिलेली आपल्याला समर्थांनी किंवा आपल्या श्रीगुरूंनी दिलेले आपलं ध्यान आपल्याला करावं लागेल. या परी धिक्कार येते लोक, धन जाऊन झाला रंक. आता काय सांगितलं इथे, लोक त्याला हसायला लागली, थुंकायला लागले अंगावर. विचार करा, देवाने याला नागडा केला असं सांगतात, लोक बोलायला लागली.
बरं झालं देवाने याला नागवा केला. का? अजिबात कोणाला मदत केली नाही कधी, नुसता पैशासाठी हापापलेला, आणि आता माझ्या दाराशी आलाय. चिंतामणी पडला देख, आणि चिंतेत पडला तो. दुःखे महादुःख पावला. नुसता दुःख नाही, महादुःख, दुःखावर दुःख, दुःखावर दुःख. आणि दुःख कोणाला होतं लक्षात घ्या, दुःख आपल्या चित्तालाच होतं बरं का, मनालाच दुःख होतं. शरीराला दुःख कशामुळे होतं? आपल्या मनाला दुःख आहे. मनाला दुःख झाले की अख्ख्या शरीराला, कारण मन काय आहे? सर्व इंद्रियांचा राजा आहे हो. आणि ते मनच जर आपण भगवंताला दिलं, म्हणून 9व्या अध्यायामध्ये सांगतात शेवटी शेवटी, तू मन हे मीची करी माझी या भजने. अरे अर्जुना, तू मन आहे ना ते मला दे, आणि माझ्या भजनावर प्रेम धर, आणि सगळीकडे मी भरलेला असा तुझा भाव धर, तरच तू युद्ध जिंकशील. तू मन हे मीची करी. आपलं मन आपण भगवंताला द्यायला पाहिजे. जे जे काय होतं ते भगवंत माझ्याकडनं करून घेतो, असा भाव आपला तयार व्हायला पाहिजे. जर असा भाव आपला तयार झाला नाही तर आपण केलेली भक्ती फुकट जाईल. फुकट बरं का, स्पष्ट सांगतो तुम्हाला, इथून स्पष्ट फुकट जाईल. सगळं करणारा भगवंत आहे. येथे सार भगवंत, फलकट संसार. येथे सार भगवंत, भगवंतच सार आहे, बाकी संसार फलकट आहे. तुकाराम महाराज सांगतात, फलकट संसार येथे सार भगवंत. म्हणून हे मदतीपासून झाले, परंतु म्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. ज्ञानोबा सांगतात, हे मदतीपासून झाले, हे मी नाही केलं. ज्ञानोबा सांगतात, हे मी नाही केलं, माझ्याकडून भगवंतानी करून घेतलं. असा तुमचा पण भाव आला पाहिजे प्रत्येक साधकाचा. मी साधना करत नसून माझ्याकडनं भगवंत साधना करून घेत आहे. सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्ताला उठा, बसाचं काम करा, तो करून घेणार आहे. एवढा भाव ठेवा त्याच्यावर. भावच आपला देव आहे. दुसरा देव नावाची वस्तू जगामध्ये भावातून प्रगट होतो. असा पूजा अर्चा करून देव प्रगट होणार नाही, भावातून. आपला भावच आपला काय आहे? देव आहे. आणि तो भाव कसा प्रगट होईल यासाठी प्रत्येक साधकाने सावध असले पाहिजे. सावध म्हणजे काय? 6 विषयांचा वध कसा करता येईल ह्याच्यासाठी सर्व इंद्रिय आपण काय करायला पाहिजे? एका आत्मस्वरूपाशी, एका आत्मदेवाशी एकरूप करायला पाहिजे. सोपा उपाय बरं का. सोपेवर आम्हा सांगितले, संतांनी आपल्याला सोपं सांगितलंय, पण आपल्याला ते कठीण का वाटतं? आपण अनुभवाला उतरत नाही. आपण हाय त्याला आज नाही उद्या करू, आहे पण करू काय? पण एखाद दिवशी अशी घडी येईल की तो काळ येईल आणि घेऊन जाईल, संपला विषय. कारण आपण सगळं काळाच्या अधीन आहोत. प्रत्येक जीव हा काळाच्या अधीन आहे, आणि तो काळ कधी येईल आणि आपल्याला घेऊन जाईल. आणि म्हणून नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवली ग्रासावया, काळाची ही ओळी पडेल बा जेव्हा, सोडवी ना तुझा माय बाप. पहिला मायबापच काढून टाकला, आई वडील काय सोडू शकत नाही आपल्याला. सोडवी ना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. राजा पण सोडवणार नाही, प्रधान पण सोडवणार नाही, गावचा पाटील पण सोडवणार नाही, सोयरी पण सोडवणार. सोयरी आपली नातेवाईक पण आपल्याला सोडवायला येणार नाही. अनेक सोयरी भली भली. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरे भली भली. सोडविना भाऊ पाठीची बहीण, शेजेची कामीनं दूर राहे. बघा, आपल्या जवळची बायको पण तिला पण लांब राहायला लागेल. सोडविना भाऊ पाठीची बहीण, शेजेची कामीनं दूर राहे. बघा, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. सोडविना भाऊ पाठीची बहीण, शेजीची कामीनं दूर आहे. तुका म्हणे सोडविना तुझे एक चक्र पाणी वाचून या. चक्र पाणी म्हणजे आपल्याकडं जो नाम दिलेलं आहे त्या नामातूनच आपली सुटका होणार आहे. चक्र पाणी म्हणजे प्रत्यक्ष भगवान परमात्मा, आणि तो कसा आहे आपल्याकडे? तर नाम स्वरूपामध्ये आहे. आपल्या आतमध्ये नाम स्वरूपामध्ये तो आहे, आणि तो आपल्याला कळला पाहिजे. आणि ते कळण्यासाठी सगळं आपण जी काय आपण करतो भक्ती, ती भगवंत आपल्या आतमध्ये तो करण्यासाठी. या परी धिक्कारी लोक धन जावणी झाला रंक, चिंतावणी पडला देख, दुःखे महादुःख पावला. आणि अत्यंत दुःख त्याला कळला, अत्यंत दुःखामध्ये पडला.
म्हणजे सकळ दुःखाची निवृत्ती आणि स्वरूपाची प्राप्ती. संत सांगतात सकळ दुःखाची निवृत्ती, सगळ्या प्रकारचं दुःख तुमचं निघून जाईल, काहीच दुःख राहणार नाही. पण स्वरूपाची प्राप्ती, आपल्याच आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली तर सगळं दुःख आपलं निघून जाईल. दुःख कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपल्याच स्वरूपाची, आपल्याला आपल्याच आत्मस्वरूपाची आपल्याला अनुभूती येत नाही तोपर्यंत दुःख आहे. म्हणून सकळ दुःखाची निवृत्ती आणि स्वरूपाची प्राप्ती, आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली की सगळं दुःख निघून जाईल. आता आपल्याला अध्याय आपला श्लोक क्रमांक 13 घ्यायचा आहे. याप्रमाणे तो फार चिंता करी, त्याचे धन नष्ट झाले, तो अतिशय संतप्त झाला, कंठ दाटून येऊन त्याला खेद झाला आणि तीव्र वैराग्य उत्पन्न झाले. बघा आता त्याला काय झालं, हे सगळं त्याने दुःख सोसल्यावर वैराग्य उत्पन्न झालंय. वैराग्य कधी उत्पन्न होतं की सगळं दुःख आपण सोसलं तर माणसाला वैराग्य प्राप्त होतं. वैराग्य असं होत नाही, आपण एखाद्या माणसाला सांगितलं, एखाद्या आपल्याच मुलाला सांगितलं, अरे बाबा असं करू नको, तर आपल्यावर तो काय करतो, आपल्यावर धावतो, आपल्याला वैतागतो. तो तुम्हाला नाही अक्कल सांगतात का, तर त्याला कळत नाही ना. आणि ज्यांना कळतं तो सांगायला गेला, आपल्याला ज्याला कळतो तो सांगायला गेला तर तो दोषी होतो. पण संतांचं काम एकच आहे की आपण एक एक गोष्ट 50-50 वेळा सांगायची. का? त्यांचं काम आहे आपल्याला झिडकारणं, पण आपल्याला समजतं आपण तिथे आहोत, आपण त्यातनं बाहेर आलोत, त्या दुःखातून आपल्याला सांगण्याचं कर्तव्य आपण करायचं. जसं नाथबाबा एकदा असे चालले होते, तर त्या प्रवाहामध्ये विंचू हात चालला होता. आता नाथबाबाला वाटलं की अरे बापरे हा विंचू आहे, प्रवाहात गेला तर कुठेतरी अडकला तर मरेल, म्हणून तो हाताने असा त्याला वर करायचा, तो विंचू चावायचा. एक माणूस आला तिथे, म्हणतो काय चाललं तुमचं? म्हणतो हा विंचू. म्हणतो अरे तुला चावतो ना तो. म्हणतो चावू दे ना, मग त्याला कशाला वर काढतो? अरे बापरे, बोलतो त्याचं काम आहे चावणं, मग माझं काम त्याला बाहेर काढणं आहे. तसं संतांचे विचार आहेत ते देवा. हे कोणाचे विचार आहेत? संतांचे विचार आहे. विंचवाचं काम आहे चावणं, पण आपलं काम त्यानं वाचवणं. शेवटपर्यंत संतांनी बरं का आपलं कर्तव्य कधीही बाजूला केलं नाही. स्वतःच्या जीवाची पर्वा न करताना संतांनी आपल्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक जड जीवाला वाचवण्याचं काम संतांनी केलेलं आहे. मग तिथे जात नाही, पात नाही बघितली, निंदा नाही केली, कोणाची स्तुती, निवांत राहिले ते. आणि त्यांनी अभ्यास केला आणि अभ्यासाच्या माध्यमातून आलेले अनुभव या वाङ्मयामध्ये लिहून ठेवले की जे वाङ्मय वाचून आपल्याला आपलाच स्वहित करता येईल. स्वहिता कारणे साधूची संगती. साधूची संगत कशासाठी करायची? स्वहिता कारणे साधूची संगती. आपलं स्वतःचं हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. काय सांगितलंय? हित ते करावे देवाचे चिंतन, भगवंताचं चिंतन करा. कसं करायचं? की करून या मन एकविध, एक चित्त करायला, एक चित्त आपलं व्हायला पाहिजे. आपलं एकाग्र चित्त झालं तर आपल्याला त्याचं. आता आपण 147 ओवी आपण घेऊया. धनलोभ्याचे गेले धन, धनासवे नवाचे आठवण, ते आठवता फुटताही मन, तळमली जाण अति दुःखे. आता बघा काय दाखवलंय की तो धनलोभी होता. कोण होता? धनलोभी होता तो. आणि त्याचं सगळं धन गेलं आणि त्याची अशी अवस्था झाली की त्याला कोणी विचारत नाही. संपूर्ण अवस्था पार झाली त्याची. अनेक दुःख, बहुत दुःख सोसिले जेने, तयाशीच परमार्थ बाणे. ज्याने अत्यंत दुःख भोगले त्यालाच परमार्थ कळतो. आणि ज्याला काही त्रासच नाही, ज्याला कसलं दुःखच नाही, तो भगवंताची भक्ती अजिबात करणार नाही. भगवंत काय करतो? आपल्याकडे येण्यासाठी आपल्याला कुठेतरी सुई टोचत असतो, हळूहळू कुठेतरी आपल्याला दुःख देत असतं. आणि आपल्याला दुःख दिल्यावर आपण भगवंताकडे वळतो, नाही तर भगवंताकडे आपली पाठ असते. म्हणून आपल्याला थोडं तरी दुःख माणसाला व्हायला पाहिजे. आणि दुःखातूनच माणसाला भगवंताची प्राप्ती आहे. धनलोभ्याचे गेले धन, धनासवे न वचे आठवण.
या धनलोभाचे धन गेले बघा, धन सगळं गेलं त्याचं, तरी आठवण गेली नाही. धन सगळं गेलं पण धनाची आठवण जात नाही. म्हणजे चित्तामध्ये, लक्षात ठेवा, म्हणजे त्याच्या चित्तामध्ये काय झालं, त्या धन त्याच्या चित्तामध्ये बसला आहे. आणि चित्तातले विषय कोणी काढू शकत नाही. म्हणून चित्तातले विषय काढण्यासाठी ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा. ज्ञानोबा सांगतात चित्तामध्ये बसलेले जे आहे ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा. म्हणजे हरीचं पाठ करा म्हणजे काय, हरीचं भजन करा म्हणजे काय, हरीचं ध्यान करा. हो, आता मला सांगा, हा लोभी मेल्यानंतर परत जन्माला यावं लागेल की नाही, याला परत वासनेपोटी जन्म घ्यावा लागेल की नाही, वासनेपोटी जन्म, याला परत जन्माला यावं लागेल. म्हणून ज्ञानदेव चित्ती हरिपाठ. हरिपाठ कशात दिला आपल्याला, आपल्या चित्तामध्ये भगवंताचं सातत्याने नामस्मरण आपल्याला जमलं पाहिजे. सातत्याने बरं का, एक क्षण पण आपण थांबता कामा नये. एवढं आपलं नामस्मरण झालं का, आता मग आपण ज्ञानेश्वरी वाचतो, त्याच्यामध्ये आरतीयोग आहे, धूम्रयोग आहे, ते सगळे बाजूला करून भगवंताचं आपण अखंड नामस्मरण केलं तर आपल्याला कुठलाच योग नाही. डायरेक्ट जिवंत असतानाच भगवंताशी एकरूप होणं हा सगळ्यात मोठा योग आहे. आणि तो योग आपल्याला जमला पाहिजे. आणि त्याला अक्षर ब्रह्म म्हणतात. की जे आपण अगोदर होतो तेच आपण नंतर व्हायला पाहिजे. अगोदर हे आपण काय, आपण ब्रह्मच आहोत अगोदर. पुढे मस्त विस्तार करतो, मी तुम्हाला सांगेन नंतर. अगोदरही आपण ब्रह्म आहोत आणि नंतरही ब्रह्म आहोत. मधल्या काळामध्ये जे का आपण कालवा केली, जे का आपण कर्म केले चांगले वाईट, त्याच्यामध्ये आपण अडकलो. कुठं, आपण कर्मामध्ये अडकलो. आणि ते कर्म आपल्याला काय करतात, परत 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 आपल्याला जन्माला घालतात. आणि त्या कर्माचं आपल्याला खंडन करायचं झालं तर एकच आपल्याला हत्यार दिलेलं आहे, ते म्हणजे नामस्मरण. निरंतर नामस्मरण आपण करायला पाहिजे. आणि त्याच्याने आपला शरीर पुण्यवान होतो, बाकी उपाय काय नाही. त्या धनलोभाचे धन गेले तरी आठवण गेली नाही. आपल्या संपत्ती स्थितीची त्याला क्षणोक्षणी आठवण होऊन त्याचे हृदय विदीर्ण झाले. बघा, आपली गेलेली संपत्ती कुठे बसली, त्याच्या चित्तामध्ये बसली, अंतःकरणामध्ये बसली, मनामध्ये बसली संपत्ती. आणि त्याला वाईट वाटायला लागलं, अरे एवढं गेलं, माझं सगळं होतं, पण का गेलं हे त्याचा विचार करत नाही. आपण कसं वागलो ह्याचा विचार करत नाही. म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे, की प्रत्येकाने छोट्या मोठ्या गोष्टींचा विचारही करायला पाहिजे. आपल्याला आपल्या वाटेला आलेलं दुःख हे कशामुळं आलं, का आलं, ह्याचा आपण सिंहावलोकन करायला पाहिजे. आपणच करायचं बरं का, दुसरा कोणी येणार नाही. मग त्याला आता दुःख झालं की एवढा सगळा पैसा होता, धन होता, इज्जत होती, सगळा होता, सगळा एका क्षणात गेला. कशामुळं, एका लोभामुळं, एका कामामुळं, एका क्रोधामुळं, एका लोभामुळं. हे तिन्ही नरकाची दारं आहेत. काम वासना, एखाद्याची काम वासना प्रबल झाली आणि त्याने काही गुन्हा केला, गेला जेलमध्ये. एखाद्याचा क्रोध वाढला, क्रोधाच्या भरात त्याने कोणाला ठार मारलं, गेला कुठे. मग ही 3 दारं आहेत ना हो. ह्या तिन्ही दारामध्ये, ही तिन्ही दारं नरकाची दारं आहेत. तसं स्पष्टपणे शास्त्र सांगतो. काम, क्रोध, लोभ ही नरकाची दारं आहेत. आणि या तिन्हीतून आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर मग आपल्याला सद्गुरूंनी दिलेली उपासना, सद्गुरूंनी दिलेलं नामस्मरण, सद्गुरूंनी दिलेलं चिंतन जर आपण सातत्याने केलं तर आपल्याला ह्यातून सहज बरं का, सहज बाहेर पडता येईल आपल्याला. पण ते करण्यासाठी आपल्याला सातत्याने संतांची संगत धरावी लागेल. संतांच्या संगतीत राहून हे ज्ञान होतं. संतांची संगत जर आपण सोडली तर आपल्याकडे विषय आपल्याला येतील आणि ताबडतोब आपल्याला आडवे पाडतील. मग काय करायला पाहिजे, प्रत्येकाने संतांची संगत धरा आणि अंतःकरणाची तळमळ होईल. आणि त्याचा अंतःकरण तळमळ व्हायचा. अरे माझा पैसा गेला, माझी इज्जत गेली, माझं धन गेलं, माझे नातेवाईक गेली, माझी पोरं गेली, माझी बायको गेली, सगळाच गेला त्याचा. हे तिन्ही दारं बेकार आहेत बरं का. काम विषय पण असाच आहे.
क्रोध पण असाच आहे, माणसाने मर्डर केला दुसऱ्याचा तर जाऊन जेलमध्ये बसतो, 52 पत्त्याची भाजी खातो. हे कशामुळे आपली अशी अवस्था होते? तर आपल्याला सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्य करून घेणे. विषय त्यागाची लक्षणे अशी ज्ञानवर आपले रामदास स्वामी सांगतात. सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्य करून घेणे. आपल्या कार्याला लागेल तेवढेच विषय आपले घ्यायचे, जास्तीचे वर्ज करायचे. विषय त्यागाची लक्षणे ऐशी असे आलं म्हणतात. विषयाचा त्याग कसा करायचा, याच्यासाठी जास्तीचे विषय आपल्याला त्याग करायचे आणि जेवढे आपल्याला लागतील तेवढंच आपल्याला विषय आपल्या हातामध्ये घ्यायचे आणि बाकीचे विषय आपल्याला त्यागायचे, म्हणजे सोडून द्यायचे. तरच आपल्याला ह्या मृत्यूलोकातून, या जन्ममरणाच्या चक्रातून आपल्याला सुटता येईल ना. आपण जर जास्तीत जास्त विषय भोगत बसलो, जास्तीत जास्त आपल्या वासना वाढल्या, तर वासनेपोटी जन्म घ्यावा लागेल, वासनेला परत जन्माला यावं लागेल. मग तो कुठल्या जन्मात जाईल ह्याचा आपण बोलू शकत नाही. कोणता जन्म भेटेल ह्याचा आपण नो गॅरंटी. ते तुमच्या चित्तावर आहे, तुमच्या मनावर आहे, तुमच्या नामस्मरणावर आहे, तुमच्या भगवत भक्तीवर आहे. भगवताकार वृत्ती व्हायला पाहिजे. जर भगवताकार वृत्ती झाली तर तुम्ही भगवंताशी एकरूप होता. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा, रामदास बाबा, गजानन महाराज बाबा, त्याच्यानंतर आपले शरद बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु जगद्वंद्य तुकाराम महाराज की जय.